Hello student, I am Mr. Deepak Ahirrao, Pimpalgaon School, Pimpalgaon Basan. Okay. Now we are going to learn about the science subject, standard 9th. बघा आपण आज सायन्स विषय शिकतोय 9वीचा. ठीक आहे ना. मग लास्ट पिरियड वी हॅव टू लर्न अबाउट युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. मागच्या तासाला आपण पाहिलंच ना, काय पाहिलं, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन विषयी माहिती घेतली. नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द ॲक्सेलरेशन. आता आपण ॲक्सेलरेशन विषयी माहिती घेणार आहोत, त्याच्याविषयी शिकणार आहोत. ॲक्सेलरेशन लक्षात घ्या. तर बघा रे मित्रांनो, आता फॉर ट्राय दिस दिले तुम्हाला. इथं काय दिलं, ट्राय दिस, सी इन दिस बुक and see the diagram. Change in velocity 1.4. First point, take a 1 meter long plastic tube and cut it lengthwise into two holes. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला एक काय करायचे रे, 1 मीटर अशी लांबीची प्लास्टिकची एक ट्यूब घ्यायची आहे किंवा एक पाईप घ्यायचा आहे. अँड कट इट, आणि त्याला आपल्याला कट करायचा. कसा कट करायचा आहे, लेंथ वाईज इंटू 2 होल्स. म्हणजे ते 2 सारखे भाग होतील असं आपल्याला कट करायचंय मधून, जसं आकृतीत दाखवले बघा. ओके. नंतर काय म्हटलंय, टेक वन ऑफ द चॅनल पीस. काय म्हटलंय, टेक वन ऑफ द चॅनल शेप पीस. तुम्हाला एक त्याच्यातला पीस घेऊन घ्यायचा आहे, चॅनल शेप पीस घ्यायचा आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, ते पन्हाळा म्हणतो बघा, आपण पाणी वाहतं, आपण जेव्हा पावसाळा येतो तेव्हा ते पाणी वाहतं, ते पन्हाळासारखं. मग ते पन्हाळा म्हणू शकतो आपण मराठीमध्ये. मग तो एक पीस घ्यायचा आहे. प्लेस वन ऑफ इट्स एंड ऑन द ग्राउंड. त्याचा एक भाग ग्राउंडला टेकवायचा आहे, ठेवायचा आहे. अँड होल्ड द अदर ॲट सम हाईट फ्रॉम द ग्राउंड ॲज शोन इन द फिगर. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एंड आपल्याला ग्राउंडला टच करायचा आहे आणि दुसरा एंड आपल्याला हवेमध्ये ठेवायचा आहे, वर करून काही हाईटवर, ग्राउंडपासून काही उंचीवर पकडून ठेवायचा आहे आकृतीप्रमाणे. टेक अ स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम अप्पर एंड ऑफ द चॅनल. एक तुम्हाला बॉल घ्यायचा आहे छोटासा आणि रिलीज तो तिथून सोडायचा आहे. कुठून, इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द चॅनल. ह्या चॅनलच्या वरून असा बॉल सोडायचा आहे. ठीक आहे ना. मग ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ बॉल ॲज इट रोल डाऊन अलॉंग द चॅनल. ज्यावेळेस तो या चॅनलमधून तो बॉल रोल डाऊन होणार त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी काय आहे, त्याची गती काय आहे ते आपल्याला पाहिजे आहे. त्याचा वेग काय आहे ते आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. इज इट्स व्हेलॉसिटी द सेम ॲट ऑल द पॉईंट. प्रत्येक पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी सेम होती का याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. मग होती का सेम, तर आपण ऑब्झर्वेशन केलं तर असं लक्षात आलं की प्रत्येक पॉईंटला त्याची व्हेलॉसिटी ही बदललेली होती, चेंज झालेली होती, कमी जास्त झालेली होती. मग ऑब्झर्व हाऊ द व्हेलॉसिटी चेंजेस ॲज इट मूव्ह फ्रॉम टॉप थ्रू द मिडल अँड टू द बॉटम. मग तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर कशा पद्धतीने, हाऊ म्हणजे कशा पद्धतीने व्हेलॉसिटी बदललेली होती. ज्यावेळेस तो वरून मिडलमध्ये आला आणि मिडलमधून तो बॉटमला गेला त्यावेळेस त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये कसा बदल झाला होता हे आपण ऑब्झर्व केलेला आहे. ओके. तर व्हेलॉसिटी बदलतं. त्याच्यामुळे काय लक्षात येतं मित्रांनो, की जी व्हेलॉसिटी आहे त्या बॉलची सुरुवातीला कशी असते, इनिशियल स्टेजला ती कशी असते, 0 असते. नंतर त्याची स्पीड वाढते, त्याची व्हेलॉसिटी वाढते. मिडलला व्हेलॉसिटी ही खूप जास्त असते, लक्षात घ्या. अँड शेवटी बॉटमला त्याची जी व्हेलॉसिटी असते म्हणजे त्यावेळेस त्याची फायनल व्हेलॉसिटी असणार आहे, ती काय होऊन जाते, पुन्हा कमी होऊन जाते, म्हणजे 0 होऊन जाते. लक्षात घ्या. सुरुवातीला 0, मिडलला फास्ट, लास्टला पुन्हा 0 होऊन जाते. डिक्रीज, इन्क्रीज, डिक्रीज अशा पद्धतीने. ठीक आहे ना, आलं का लक्षामध्ये. मग यावरून काहीतरी पुढे काही टॉपिक्स दिलेले बघा, त्याच्यावर आधारित बघा रे पोरांनो. पुढे काय दिले मग नेक्स्ट पेजवर, यू मस्ट हॅव ऑल प्लेड ऑन अ स्लाइड इन द पार्क. बघा सेकंड ऍक्टिव्हिटी दिली परत. काय म्हणतात त्यांनी, की तुम्ही सर्व ग्राउंडवर खेळताय, काय, ऑन अ स्लाइड इन द पार्क. तुम्ही पार्क म्हणजे गार्डनमध्ये गेले किंवा बगीचेत गेलेले आहेत, पार्कमध्ये गेलेले आहेत आणि तिथं स्लाइड आहे आणि स्लाइडवर तुम्ही खेळताय समजा. यू नो दॅट व्हाईल स्लाइडिंग डाऊन
द व्हेलॉसिटी इज लेस ॲट द टॉप, इट इन्क्रीज इन द मिडल अँड बिकम 0 टुवर्ड्स द एंड. ती जी स्लायडिंग आहे म्हणजे आपल्या स्लायडिंग माहीत आहे, पार्क किंवा गार्डनमध्ये स्लायडिंग असतं, लहान पोरं खेळतात स्लायडिंग, आपण आपल्या गावठी भाषेमध्ये घसरगुंडी म्हणतो. तर बघा, तर काय म्हटलं की ज्यावेळेस आपण स्लायडिंग करू त्यावेळेस टॉपला जी व्हेलॉसिटी असते सुरुवातीची ती एकदम कमी असते. नंतर मिडलला काय होते, इट इन्क्रीज इन द मिडलला ती वाढते, अँड बिकम 0 टुवर्ड्स द एंड. जेव्हा तो एंडला पोहोचतो त्यावेळेस ती व्हेलॉसिटी कशी झालेली असते, 0 झालेली असते. बरोबर ना. मग यावरून असं लक्षात येतं की ॲक्सेलरेशनची डेफिनेशन तयार झाली यावरून, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचा रेटनुसार बदल होतो, व्हेलॉसिटीमध्ये रेटनुसार बदल होत आहे, हां टायमिंगनुसार त्याच्यामध्ये बदल होत आहे, रेटनुसार बदल होत आहे, त्यालाच आपण ॲक्सेलरेशन असं म्हणतो. बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यावरून एक फॉर्म्युला, एक सूत्र तयार झालं आहे, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, हा एक फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे त्यावरून फायनल फॉर्म्युला खाली दिलेला आहे ते पाहणार आहे आपण. तर बघा, इफ द इनिशियल व्हेलॉसिटी इज यू, म्हणजे सुरुवातीला जी व्हेलॉसिटी असते एकदम टॉपला ते कशी असते, सुरुवातीची व्हेलॉसिटी आपण यूने दर्शवतो, हां इनिशियल व्हेलॉसिटी आपण यूने दर्शवतो. अँड इन टाइम, काही टाइम गेल्यानंतर, काही कालावधीनंतर, इट चेंजेस टू फायनल व्हेलॉसिटी, आणि नंतर काही टाइममध्ये तिची फायनल व्हेलॉसिटी आपण पाहू शकतो, त्याच्यामध्ये बदल झालेला असतो. इट चेंजेस टू फायनल व्हेलॉसिटी, आणि ती आहे व्ही. फायनल व्हेलॉसिटी आपण व्हीने दर्शवणार आहे. त्यामुळे त्या फॉर्म्युलामध्ये असा बदल तयार झालेला आहे नवीन. ॲक्सेलरेशन मीन्स स्मॉल ए इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी ना. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच काय, फायनल व्हेलॉसिटीमधून इनिशियल व्हेलॉसिटी मायनस करायचं असते. म्हणजे जी शेवटची व्हेलॉसिटी आहे तिच्यामधून पहिली व्हेलॉसिटी मायनस करून टाकली आणि डिवायडेड बाय टाइम, लागलेला कालावधी. म्हणून स्मॉल ए इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी म्हणजे व्ही मायनस इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे यू डिवायडेड बाय टी. टाइमचा टी दिलेला आहे. म्हणून फॉर्म्युला तयार झाला, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. मीन्स ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टी. लक्षात घ्या पोरांनो. मग काय म्हटलं बघा, इफ द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट चेंज ड्युरिंग अ सर्टन टाइम पिरियड. लक्षात घ्या, इथं काय म्हटलेलं आहे, जेव्हा किंवा जर इफ द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टची काय आहे इथं, गती किंवा वेग, चेंजेस त्याच्यामध्ये बदल होत आहे, किंवा ड्युरिंग अ सर्टन टाइम ऑफ पिरियड, म्हणजे काही कालावधीनंतर त्या वस्तूच्या व्हेलॉसिटीमध्ये बदल होत असतो, त्यावेळेस देन इट इज सेड टू हॅव ॲक्सेलरेशन मोशन. त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की ही जे ऑब्जेक्ट आहे तिची जी गती आहे ती कशी आहे, ॲक्सेलरेशन आहे, तिच्यामध्ये ॲक्सेलरेशन आहे, ॲक्सेलरेशन मोशनमध्ये येते असं आपण त्याला म्हणतो. अँड ऑब्जेक्ट इन मोशन कॅन हॅव 2 टाईप ऑफ ॲक्सेलरेशन. आणि एखाद्या मोशनमध्ये असलेली जी वस्तू आहे तिचे ॲक्सेलरेशनचे 2 प्रकार राहू शकतात. म्हणजे 2 प्रकार कसे ते खाली दिलेले बघा, ते समजून घ्या. काय म्हटलं आहे, इफ द व्हेलॉसिटी चेंज बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाइम इंटरव्हल, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. बघा, एखाद्या काय म्हटलंय, इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाइम इंटरव्हल, म्हणजे सारख्या टायमिंगमध्ये सारख्या प्रमाणामध्ये व्हेलॉसिटीमध्ये बदल होत आहे. एखादा ऑब्जेक्ट आहे, सारख्या टायमिंगमध्ये त्याचा जो इक्वल अमाऊंटमध्ये इक्वल टाइम इंटरव्हलमध्ये त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये सारखाच प्रमाणात बदल होत असेल तर अशा प्रकारच्या मोशनला आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असं म्हणणार आहे. लक्षात घ्या. दुसरा पॉईंट आहे, इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट, म्हणजे जी अनइक्वल अमाऊंटमध्ये व्हेलॉसिटी बदलत आहे इन अ इक्वल टाइम इंटरव्हल, म्हणजे सारख्याच टायमिंगमध्ये पण अनइक्वल अमाऊंटमध्ये व्हेलॉसिटी बदलते. टाइम सेम आहे पण व्हेलॉसिटीमध्ये काही इक्वलपणाने दिसत नाही, त्याच्या अमाऊंटमध्ये काही इक्वॅलिटी दिसत नाही आपल्याला. त्यावेळेस टायमिंग सेम पण व्हेलॉसिटीमध्ये कमी, तिचा वेग कमी जास्त होत नाही ना. सारख्या टायमिंगमध्ये ते सारखं अंतर कापत नाही असं सांगू शकतो आपण. मग त्यावेळेस काय म्हणू आपण, द ऑब्जेक्ट इज से टू बी नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. तो ऑब्जेक्ट जो आहे तो नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे असं आपण म्हणणार आहे. त्याची जी गती आहे त्या वस्तूची ती कशी आहे, नॉन युनिफॉर्म आहे असं म्हणता येणार आपल्याला. असे हे 2 पॉईंट दिलेले आहेत. ॲक्सेलरेशनचे हे 2 टाईप्स आहेत, लक्षात घ्या पोरांनो.
पुढे म्हटले बघा त्या बॉक्समध्ये यूज युअर ब्रेन पॉवर व्हेन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन. समजा एखादा ऑब्जेक्ट सुरुवातीला त्याची गती एकदम स्थिर आहे. व्हॉट इज इनिशियल व्हेलॉसिटी, तर त्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, 0. तो स्थिर आहे ना, रेस्ट आहे, तर ती व्हेलॉसिटी 0च असणार आहे. बरोबर आहे. दुसरा पॉईंट आहे व्हेन अन ऑब्जेक्ट कम टू रेस्ट ऍट द एंड ऑफ इट्स मोशन. एखादा ऑब्जेक्ट आहे गतीमध्ये येऊन तो सुरू एंडला येऊन थांबून गेला, रेस्ट होऊन गेला, थांबून गेला ना तो, तर व्हॉट इज इट्स फायनल व्हेलॉसिटी, तर तेव्हा शेवटची व्हेलॉसिटी काय दिशेवाली, ती पण 0च, किंवा तो शेवट येऊन थांबून गेला, 0 झाली व्हेलॉसिटी. आलं का लक्षामध्ये. हां, असे हे पॉईंट्स दिले होते. पुढे बघा नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे काय बघा, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन कशाला म्हणतात, झिरो निगेटिव्ह कशाला म्हणतात आणि झिरो कशाला म्हणतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन. तर बघा काय दिलंय, अँड ऑब्जेक्ट कॅन हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. एखादा ऑब्जेक्ट आहे त्याची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन राहू शकते. किंवा व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीज द ॲक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. त्यामुळे एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आपण वाढवली आणि ती वाढतच जात असेल त्यावेळेस त्याला आपण पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणतो. एखादी वस्तू आहे तिची गती वाढतच चालली आहे तर तिला आपण पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणणार आहोत. आणि इन दिस केस द ॲक्सेलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. आणि जे ॲक्सेलरेशन जे आहे ते कसे आहे, इज इन द डायरेक्शन, दिशेने, कोणाच्या व्हेलॉसिटीच्या दिशेनेच ते ॲक्सेलरेशन असते. ज्या दिशेने तिची गती आहे त्या वस्तूची त्या दिशेला ॲक्सेलरेशन असते. व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाइम. समजा एखाद्या वस्तूची व्हेलॉसिटी टाइमनुसार कमी होत असेल तर इट हॅज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, तर त्याची जी ॲक्सेलरेशन आहे त्या वस्तूची ती निगेटिव्ह आहे असं म्हणणार आपण. अँड निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड डिसलरेशन. निगेटिव्ह ॲक्सेलरेशनलाच दुसरं नाव आहे डिसलरेशन. लक्षात ठेवा, डिसलरेशन निगेटिव्ह ॲक्सेलरेशनला म्हणतात. इट्स डायरेक्शन इज पॉझिटिव्ह टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. समजा इट्स डायरेक्शन इज अपोजिट येते, अपोजिट दिसतं नाही मला. इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन जे आहे काय म्हणतात, इट्स डायरेक्शन, त्या वस्तूची जी डायरेक्शन आहे ती कशी अपोजिट असते. कोणाचं अपोजिट आहे, टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीच्या विरुद्ध दिशेने त्या वस्तूची दिशा असते, लक्षात घ्या. त्यावेळेस तिथं निगेटिव्ह ॲक्सेलरेशनच होणार. आणि इफ द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम इट हॅज झिरो ॲक्सेलरेशन. समजा एखाद्या ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी आहे ती बदलतच नसेल टाइमनुसार, व्हेलॉसिटीमध्ये काहीच बदल होत नाहीये, त्यावेळेस आपण म्हणणार की इट हॅज अ झिरो ॲक्सेलरेशन, तर तिथं 0 ॲक्सेलरेशन आहे असं आपण म्हणणार आहोत. बघा किती सोपं आहे पोरांनो, काहीच कठीण नाही, एकदम सिम्पल लँग्वेज दिलेली सायन्समध्ये. इथं तर एकदम सिम्पल लँग्वेज आहे की जुम असते, वाचल्यावर उमजून आलं आपल्याला. ठीक आहे ना. तर काय करा, आज आपण ॲक्सेलरेशन विषयी माहिती घेतली, त्यानंतर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, त्यानंतर आपण ॲक्सेलरेशनचे 2 टाईप पाहिले त्याच्यामध्ये, त्यानंतर आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन विषयी माहिती घेतली. तर तुम्हाला हा टॉपिक पुन्हा 2-3 वेळेस वाचून घ्या, पाहून घ्या व्हिडिओचे वाले आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे, मग आपण थांबूया. बाय.